हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग। मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर बघा हा व्लॉग आहे ना जवळजवळ आपला 4 ते 5 दिवस अगोदरचा आहे। सॉरी पण मला ना असं म्हणजे नेहमीच प्रमाणे रोजच्या रोज असे व्हिडिओ अपलोड करायला वेळ नाही मिळत। व्हिडिओ मी शूट करून ठेवते सर्व, पण एडिट करायला वेळ मिळत नाही। घरात कार्यक्रम आहे त्याच्यामुळे म्हणजे एडिट करायला वेळ नाही मिळत। पण असो आता म्हणजे जरा फ्री आहे मी सध्या तरी। एक करून जे व्हिडिओ मी शूट करून ठेवले ते एडिट करून तुमच्यासोबत मी शेअर करेनच। त्यामुळे तुम्ही सर्व म्हणजे बघा, म्हणजे तुम्हाला जर आवडत असतील तर बघा इथे सकाळची सर्वच माझी कामं आवरून झालेली। आणि जसं की तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलेलंच की माझ्या भावाचा साखरपुडा आहे आता, तर त्याची तयारी चालू होती। म्हटलं पार्लरमध्ये वगैरे जाण्यापेक्षा आणि पैसे वेस्ट घालवण्यापेक्षा घरच्या घरीच ब्लीच वगैरे करून घ्यावं, ब्लीच वॅक्स। फेशियल करायचा माझा विचार होता, पण फेशियल माझ्या चेहऱ्याला इतका सूट होत नाही, कारण मागं मी केलेला फेशियल ना तेव्हा माझ्या म्हणजे पिंपल्स आलेल्या चेहऱ्यावर, त्याच्यामुळे मग म्हटलं आपला त्याच्यानंतर मला परिणाम भोगण्यापेक्षा म्हटलं ब्लीचच करून घ्यावा। तर बघा इथे मी आयुर्वेदाचंच ब्लीच आणलेला तोच मिक्स करून घेतला, म्हणजे व्यवस्थित असं प्रमाणात घेऊन मिक्स करून घेतला आणि आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करून घेतला मी। ब्लीच वगैरे हे वॅक्स वगैरे मी म्हणजे मला वेळ पण नव्हता इतका आणि पार्लरमध्ये जाण्या इतका, पण म्हटलं घरच्या घरीच करून घेते आणि जरा पैसे पण वाचवू। आपण जर पैसे वाचवले तर म्हणजे एक प्रकारे कमवल्यासारखंच आहे, म्हणून मी जितका माझ्याच्यानं होईल ना तितका म्हणजे एकतर आपल्याच्याने म्हणजे जास्त काही नाही पण थोडं तरी आपण पैसे वाचवू शकतो आणि मग समाधान असतं तोच एक प्रकारे की आपण जितके वाचवले तितकेच कमवलेत असं म्हणजे मला तरी वाटतं। म्हणून जितकं माझ्याच्याने होत असतं ना घरी तितकं मी करत असते। म्हणजे आता तुम्ही मागच्या शॉर्टमध्ये पण बघितलाच असेल मी, जसं तुम्हाला कॅनचा मी कॅन स्कर्टचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेली, जे की तीच म्हणजे कॅन स्कर्ट बाजारात विकत घ्यायला गेले तर मला 400-500च्या वरच मिळत होती। पण तोच म्हणजे तुम्ही आता मी या व्हिडिओमध्ये शेअर नाही केला मी, पण तुम्ही मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता। घरच्या घरीच मी कॅन फक्त विकत आणून 2 ते 2.5 मीटर कॅन विकत आणून तेच माझ्या जुन्या परकरला लावून कॅन स्कर्ट तयार केलेलं आणि मस्तच असं म्हणजे मस्त रिझल्ट आलेला त्याचा, तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे। तर बघा इथे आपलं बोलता ब्लीच वगैरे पण मी चेहऱ्यावर अप्लाय करून घेतला आणि तो म्हणजे 15 ते 20 मिनटं तरी ब्लीच हा चेहऱ्यावर ठेवायचा असतो। मग काय करावं इतक्या वेळात आणि माझी सर्व कामं पण आवरलेली। तर माझं हे ब्लाऊजचं काम होतं थोडं बाकी, तेच करून घेतलं एकीकडे, म्हणजे थोडं असं म्हणजे मणी भरायचे होते। आरीवर्क केलेला होता हा ब्लाऊज माझ्याच बहिणीने, ते पण मी तुम्हाला अगोदरच्या व्लॉगमध्ये मोठ्या व्लॉगमध्ये शेअर केलं मी तुमच्यासोबत। तर तेच काम करायला घेतलेलं आहे मी। बघा माझ्याच्याने म्हणजे आता इतका वेळ बसून तर माझ्याच्याने राहवलं नसतं, म्हणजे बसून राहवतच नाही मला, आणि ते पण असं चेहऱ्याला लावल्याबरोबर सारखं मग लक्ष त्याच्यावरच गेलं असतं आणि मग कंटाळा येऊन मग मी लगेच साफ केला असता तो, म्हणून म्हटलं काहीतरी काम करत म्हणजे आपलं मन रमून जाईल। तर बघा इथे मग तो काम करून घेतला मी 20 मिनटं 20-25 मिनटं ठेवलेला मी हा ब्लीच चेहऱ्यावर, जसं त्या म्हणजे ब्लीचच्या बॉक्सवर होता तितका वेळ मी ठेवून दिलेला आणि मग त्यानंतर मस्त असं स्पंजने साफ करून घेतला मी। बघा म्हणजे त्यातल्या त्यात छान रिझल्ट आलेला या ब्लीचचा माझ्या मते तरी, मला तरी जाणवत होता। घरचं लग्न असलं की मग असं काहीतरी केलं तरी मग आपल्याला पण जरा बरं वाटतं काहीतरी वेगळं। इतर वेळेस मी म्हणजे जास्त करून ब्लीच वगैरे काही करत नाही, फक्त आपल्या नेहमीच्या आयब्रोज आणि बस इतकंच, जास्त काही फेस मास्क वगैरे मी काय वापरत नाही। तर बघा इथे मी जो ब्लीच केलेला मस्त असा साफ करून घेतला तो आणि त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, साबण वगैरे किंवा फेसवॉश वगैरे न वापरता फक्त धुवून घेतला आणि मस्त फ्रेश असं वाटत होतं। ब्लीच वगैरे करून झाल्यानंतर म्हणजे सकाळचं माझं चालू होतं म्हणजे कपडे वगैरे म्हणजे क्लिनिंगची जेवढी कामं होती तेवढी करून झालेली, जेवण करायचं बाकी होतं या वेळेला आणि इथे ब्लीच झाल्यानंतर म्हटलं थोडा वेळ आहे माझ्याकडे, अर्धा पाऊण तास जेवण बनवण्यासाठी, पण मी लवकरच सर्व कामावरून घेतलेलं ना त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता। तर म्हटलं अजून जेवण बनवायला वेळ आहे म्हणून म्हटलं आपला हा वॅक्सचा पण काम करून घेऊ। तर बघा इथे माझा वॅक्स पण मी करून घेतला। एका हाताचा मला बऱ्यापैकी जमतो, म्हणजे डाव्या हाताचा वॅक्स माझा बऱ्यापैकी जमतो, पण उजव्या हाताचा वॅक्स मला इतका काही जमत नाही। म्हणून माझे इथे नंदेची मुलगी आहे शेजारी, म्हणजे आमच्या बाजूलाच घरात,
मग तिला बोलवलेली मी माझ्या एका हाताचा वॅक्स करण्यासाठी, कारण मला डाव्या हाताने इतके काही कामं फारशी जमत नाहीत. आणि इकडे बघा जियांशी लुडबुड चालूच होती माझ्याजवळ, कारण काव्या नव्हती, काव्या मामाकडे गेलेली सुट्टी लागली तर. आणि हा काय माझ्याजवळ लुडबुड चालू असते याची, आणि याला बघायचं पण असतं सर्व मी काय करत असते ते. आणि त्याचं रिपेरिंग बघा, इथे ऑटो रिक्षा होती त्याच्याकडे, गाड्यांचा तर त्याला खूपच नाद आहे. तुम्हाला आता म्हणजे इतक्या माझ्या व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल. तर त्याच्या गाडीचं पण काम चालू होतं, म्हणजे खेळत होता तो एकीकडे, आणि माझं पण इकडे काम चालू होतं. तर इथे मग माझं मी करून घेतलं. एका हाताचं, आणि त्यानंतर मग मी ते माझ्या भाचीला बोलवलेली करण्यासाठी एका हाताचं. तर असं बघा, इथे माझं बोलता बोलता वॅक्स पण मी करून घेतलं. माझा हा दिवस आहे ना पूर्ण बिझीच होता, कारण ब्लाऊज पण मी स्टिच करत असते आणि बरीच कामं माझी या दिवसात मी करून घेतलेली. इतकी काय म्हणजे शेअर माझ्याच्याने करता येणार नाही, कारण सर्वच कामं शूट करण्यात मग माझा जो काम अर्ध्या तासात होणार असतो ना, तो काम मग माझा शूट करण्यात इकडून तिकडून मोबाईल लावण्यातच माझा 10-15 मिनटं तरी जातात. म्हणून मी आता म्हणजे जास्त काही जितकं माझ्याच्याने शेअर होईल ना तितकंच मी तुमच्यासोबत शेअर करते. जसं की आता याच दिवशी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला तो स्कर्ट, कॅन स्कर्ट बनवलेले 2, आणि बरीच कामं केलेली. पण माझ्याच्याने आता या लॉंग व्हिडिओमध्ये जितकं होईल ना तितकंच मी शेअर केलेलं. तर बघा, इथे माझं वॅक्स वगैरे पण करून घेतलं मी, आणि दुपारचं जेवण वगैरे पण बनवायला घेतलेलं मी. दुपारच्या जेवणात मी एकीकडे मूगडाळीची आमटी, भात, आणि मवट्या, आपल्या मोहाच्या फळं असतात ना, मवट्या, आमच्याकडे मवट्या बोलतात त्यांना. ह्या बघा या मवट्या, तर यांचीच मला भाजी बनवायची होती. या वर्षातील ही पहिलीच भाजी मी बनवणार होती, आणि थोड्याच मिळालेल्या बघा. बाबांनी मळ्यावरून येताना मोहाचं झाड आहे, तर तिथून जे पडलेल्या बाबांना मिळालेल्या, तर मग तेच घेऊन आलेले, म्हणून म्हटलं. आणि मला ही भाजी प्रचंड आवडते. मला ह्या म्हणजे ज्या आपल्या बिना खताच्या आणि म्हणजे रानटी ज्या आपल्या भाज्या असतात ना त्या खूप आवडतात. आता तर पावसाळा येईल ना तेव्हा माझी तर खूपच मज्जा असणार आहे, कारण माझ्या सर्वच आवडीच्या भाज्या मला खायला मिळतात पावसाळ्यात. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी दररोज बनवत असते. ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीनच हळूहळू येणाऱ्या व्लॉगमध्ये. तर बघा, इथे ह्या मोठ्यांचीच भाजी बनवायची होती मला. मग त्यात साफ करून घेतलं, चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या, त्यांची सालं काढून घेतली, त्यांच्या बिया काढून घेतल्या, आणि मस्त अशा उभ्या कट करून घेतल्या. उभ्या कट केल्याने म्हणजे अशी व्यवस्थित कट केल्यानं एकसारख्या उभ्या म्हणजे खायला पण बऱ्या पडतात. काही कशा असे म्हणजे जसे जमतील तशा वाकड्या तिकडे कशा पण कट करतात, पण मला अशा उभ्याच कट केल्यावर मोठ्यांची भाजी आवडते, कारण म्हणजे खायला पण बरी वाटते आणि दिसायला पण बरी वाटते. तर बघा, मग इथे त्यांची व्यवस्थित अशी सालं काढून घेतली आणि कट करून घेतल्या, आणि मग जरा म्हणजे 1-2 उकळ्या काढून घेतल्या मी, त्या मोठ्या उकळवून घेतल्या, कारण मग त्यांच्या थोडासा चिक्कासारखा असतो ना, तो निघून जातो आणि मग भाजी खायला चांगली लागते. तर मग त्या उकळवून घेतल्या मी, आणि दुसरीकडे इकडे घेतली फोडणी देण्यासाठी मी मस्तपैकी कढईत तेल गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून कांदा, मस्त असं कांदा पण मोठ्यांच्यासारखा कांदा पण मी उभाच कट करून घेतलेला, ज्याच्याने मग मोठ्या एकदम कमी होत्या, बघितल्याच तुम्ही. त्याच्याने काय आमची भाजी होणार नव्हती, म्हणून मी 2 मोठे कांदे कट करून घेतले असे उभे. ब्राऊन होईपर्यंत. आणि मी या मिक्सरमध्ये टोमॅटो, आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट करून घेतली बघा. ते पण चांगलं तेलावर परतवून घेतलं, तेल सुटेपर्यंत, टोमॅटोला पण तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतवून घेतलं मी त्याच्यात. आणि मग त्याच्यात हिंग मी तेलात सुरुवातीला टाकायला विसरलेली, म्हणून मग तेलावरच हिंग, हळद, गरम मसाला, आणि जरी मिरच्या टाकल्या असल्या तरी पण थोडासा मसाला मी टाकलेला आहे त्याच्यात, कारण कलर पण खूप छान येतो. आणि मसाला आणि म्हणजे मिरच्या जास्त नव्हत्या टाकल्या, मी 2च टाकलेल्या, म्हणून छान असा कलर येण्यासाठी थोडासा मसाला टाकलेला मी याच्यात. तर बघा, अशी आपली ही मसाले पण सर्व तेलात परतवून घेतल्या, आणि ज्या मी उकडवून घेतलेल्या मोठ्या होत्या ना त्या पण त्याच्यात सोडून मस्त अशा म्हणजे परतवून घेतल्या, फ्राय करून घेतल्या बघा. तुम्ही जर कधी ही मोठ्यांची भाजी खाल्ली नसेल ना, बघाच एकदा ट्राय करून तुम्ही. जर तुम्ही शहरात वगैरे राहत असाल तर असतात ते विकायला, तसं बाजारात आपल्या ज्या गावाकडच्या लेडीज असतात ना विकायला असतात, त्या अशा म्हणजे वाटे करून ठेवलेले असतात, जसं म्हणजे 20 रुपयाला किंवा 30 रुपयाला असे वाटे करून ठेवलेले असतात. तर बघा, तुम्ही एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून तुम्ही पण ह्या भाजीची म्हणजे फॅन होऊन जाल. मला तर खूप आवडते. आणि आमच्याकडे ना या मोठ्यांच्या भाज्या आता मी जसे तुम्हाला कट करून दाखवले बघा,
तशा कट करून थोड्या उकळवून सुकवतात पण, आणि सुकवलेल्या मोठ्यांची भाजी पावसाळ्यात बनवतात, खूप छान लागतात ही भाजी पण सुकवलेल्या मोठ्यांची. तर बघा इथे मग थोडी वाफ काढून दिली, उकडलेलेच होते या मोठ्या, त्याच्यामुळे भाजी शिजायला काय इतका वेळ लागत नाही. तर बघा मग लगेचच एक वाफ काढून घेतली, शेंगदाण्याचं कूट, चवीप्रमाणे मीठ आणि मस्त अशी कोथिंबीर पेरून आपली ही भाजी पण झाली रेडी. जास्त काही वेळ लागत नाही उकडवून घेतल्यानंतर, आणि उकडवूनच घ्या कधी पण ही भाजी बनवायची असेल तर, कारण मग अशी चिकासारखी चिकट अशी भाजी लागत नाही. उकडवून घेतली की मग मस्त अशी सुटसुटीत आणि टेस्ट पण खूप छान येते. थोडासा जो मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन मी थोडासा टाकलेला त्याच्यात, जरा ग्रेव्हीमध्ये व्हावी ही भाजी म्हणून. तर बघा इथे आपली ही भाजी पण रेडी आहे. आणि मग त्यानंतर मस्त असं आम्ही दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं, आणि त्यानंतर मग माझ्याच्याने काही शूट झालंच नाही. झालेलं शूट पण मी ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत या अगोदरच अपलोड केलेलं, म्हटलं या व्हिडिओ पण मध्ये नको, ते शॉर्ट व्हिडिओमध्ये जे शेअर केलं ना तेच मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर नाही केलं तुमच्यासोबत, कारण मग काहींनी पाहिलेलं असतं ना, मग ते बोर होऊन जातात. आणि त्यानंतर मग मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ही शूट केलेली. ब्लाऊज शिवायचा होता माझा एक बाकी, जो मी तुम्हाला आता ह्याच व्हिडिओमध्ये म्हणजे ती ब्लीच केलेलं ना तेव्हा आरीवर्क थोडंसं बाकी होतं मनी लावायचं, तर तेच लावून घेतलेलं आणि हा ब्लाऊज शिवायचा होता. तर तोच शिवायला घेतलेला. बघा आरीवर्क केलेला ब्लाऊज न शिवायला, मी जास्त करून आरीवर्क केलेली ब्लाऊज कधी शिवलेली नाहीत, जरा कठीणच वाटतात ती मला, कारण कसं मग सुया वगैरे भरपूर तुटायची शक्यता असते. आणि दाब वगैरे पण मी जो आपला नॉर्मल मशीन असते ना, माझी हाफ शेटेल मशीन आहे, त्याच मशीनवर मी शिवत असते, आणि दाब वगैरे पण मी काही चेंज करत नाही, जसं मला जमेल तसं. मग मी ही ब्लाऊज पण शिवून घेतलेली. आमची 3 बहिणींची, एका बहिणीचं तिच्या तिने शिवून घेतलेलं, ती पण शिवते तिची ब्लाऊज. तर मग ही 3 बहिणींची आम्ही 2 शिवून झालेली. माझी हा एक ब्लाऊज रेडी म्हणजे बाकी होता शिवायचा, तर मग तोच शिवून घेतला मी. हा जो व्हिडिओ आहे ना, म्हणजे साखरपुड्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. माझ्या घरी जर म्हणजे माहेरी किंवा सासरी पण झालं तरी, कोणाचंही लग्न असलं ना तरी पण साखरपुडा असेल ना, त्याच दिवशी माझं जाणं होतं, किंवा लग्न हळद किंवा जे उठण्याचा कार्यक्रम असतं ना त्याच दिवशी माझं जाणं होतं. माझ्या घरी 1-2 दिवस असं आधी कधीच जाणं होत नाही, कारण हे काम माझ्याकडे असतं टेलरिंगचं, माझ्या बहिणींचं किंवा माझी ब्लाऊज ही सर्व माझ्याकडेच असतात, म्हणून मला म्हणजे त्या दिवशी जायला मिळत नाही. सो पण कसा म्हणजे आता गरजच आहे, शिवायला पण पाहिजेत, आणि म्हणून मग माझ्याच्याने जास्त जाणं होत नाही. तर मग हा त्याचा आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता. ब्लाऊज हा एक बाकी होता माझ्याच्याने शिवायचा, तर मग तो मी शिवून घेतला. बघा हा ब्लाऊज माझाच होता, आणि याचा पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत अपलोड केलेला आहे, ब्लाऊजचा पूर्ण म्हणजे शिवून झालेला ब्लाऊजचा. तर बघा हा पण माझा प्रिन्स कट ब्लाऊज होता, पुढून म्हणजे समोरून पॅक होता, पॅक नेक आणि बोट नेक, आणि मागच्या बाजूने हुक होती. अशा प्रकारे हा ब्लाऊज शिवून घेतलेला. आमच्या 4ही जणींची ब्लाऊज सेम आरीवर्क, सेम साड्या आणि सेम ब्लाऊज होती. आम्ही चौघींनी पण असं ठरवलेली की आपल्या भावाच्या साखरपुड्याला म्हणजे असं सेम लुक करायचं, तर मग त्याची धडपड चालू होती. सर्वच सेम काही मिळत नव्हतं, पण बऱ्याच प्रयत्नानंतर मग आम्हाला आमच्या आवडीप्रमाणे मिळालेलं. बघा इथे आपला ब्लाऊजचा पूर्ण शिवून झालेला. मी लटकन वगैरे काय मी आणले नव्हते. हे लटकन आहेत ना आपल्या साडीला जे खाली पदरायला असतात बघा, पदराला खाली, त्याच्यातलेच मी 6 होते, त्याच्यातले 2 काढून मी म्हणजे लटकन टाईप लावून घेतलं, आणि लटकन वगैरे करायला काय मला इतका वेळ नव्हता. आणि बघा असा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक, मस्तच आरीवर्क केलेलं माझ्या बहिणीने. तर बघा तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज मला कमेंट करून नक्कीच कळवा, आणि कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ, 2 दिवसांचा व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता माझा हा ब्लाऊज शिवून झालेला, फक्त माझं लास्टचं काम बाकी होतं, ते म्हणजे माझी मेहंदी काढायची बाकी होती. ही माझ्या धीराची मुलगी आहे, ती छान मेहंदी काढते, तर मग मी तिलाच बोलवून घेतली, म्हटलं माझी मेहंदी काढून आता माझी इथे मेहंदी वगैरे सर्वच कामं करून झालेली. त्यानंतर गेलेली मी माहेरी. या पुढचा व्लॉग तुम्हाला माझा साखरपुड्याचा बघायला मिळेल. असो तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय.